कानबाई माता की जय. तर श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई आणि रानबाई अर्थात राधा आणि चंद्रावली हा उत्सव खानदेशात उत्साहाने साजरा झाला. म्हणजेच रोट असं पण म्हणतो आपण की यंदा आमना गावले कानबाई मायना रोट शे, तसं नक्की या. तर हा उत्सव असा साजरा करतो. तर या उत्सवाच्या दिवशी म्हणजे जसं आपण दिवाळीला आधी सगळं घरात आवरून ठेवतो, स्वच्छ घर करतो, तसंच आपण कानबाई मातेच्या आधी पण सगळं करतो आणि सगळं कुटुंब रोटांसाठी एकत्र येतं, लहानांपासून मोठ्यापर्यंत. रोट म्हणजेच जे पुरुष असतात घरातले, लहान आणि मोठे पुरुष सगळेजण आपली सव्वा मूठ मोजून धान्य काढतात, जसं गहू आणि चण्याची डाळ, आणि ते चक्कीवरून छान बारीक दळून आणलं जातं. आणि विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या डाळीचा स्वयंपाकात जास्त वापर केला जातो, जसं की पुरणपोळी, खीरकटाची आमटी ही चण्याची डाळ घालून केली जाते, गंगाफळ आणि लाल भोपळ्याची भाजी असा हा थाट असतो. कांदा लसूण या दिवशी वर्ज्य असतं. आणि जसं आपण बापाची डेकोरेशन करतो साड्या व पडदे लावून, तसंच सेम कानबाईचं पण केलं जातं. शनिवार, रविवार आणि सोमवार असे 3 दिवस कानबाईचा सण साजरा केला जातो. आणि 3 दिवस कानबाई आणि रानबाई आपल्या घरी असतात आणि तिच्या स्वागतासाठीच पूर्ण गाव नटलेलं असतं. तर खानदेशाचं एक इतिहास सांगायला गेला म्हणजे खानदेशाची मूळ भाषा ही अहिराणी, आणि अहिराणी ही अहिरांची मूळ भाषा. तर ती 5000 वर्षापूर्वीचा तो इतिहास आहे. तर रानबाई आणि कानबाई म्हणजेच कृष्णाच्या प्रिय सखी राधा आणि रुक्मिणी ह्या दोघं असेल. तर साक्री तालुक्यातील जे बळसाणी गाव आहे, तर या बळसाणी गावात 12 देवी मंदिर लोकांनी स्थापित केलेलं आहे. तर बळसाणा गाव म्हणजे उत्तर प्रदेशातील भुजमंडळातील बरसाणा राधाचं गाव हे त्याचं प्रतिरूप होय. आणि कानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय सखी श्रीमती राधिका होय. आणि रानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय रुक्मिणी अर्थात वृंदावनातील चंद्रिका होय. तर हा असा इतिहास आहे कानबाई आणि रानबाईचा. ते या पुलावरीसले आमना गावले कानबाई बठाडाले.